निलंगा येथील घरफोडी प्रकरणातील सराईत आरोपी जेरबंद 13.59 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। लातूर जिल्ह्यात घरफोडी, चोरी व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या निर्देशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने निलंगा येथील घरफोडी प्रकरणातील एका सराईत आरोपीस अटक करून त्याच्याकडून चोरीतील 13,59,000चा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवलं आहे। 7 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग माने यांचे पथक घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना निलंगा येथील घरफोडीतील चोरीचे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी विजय बापू काळे हा शिवली मोड परिसरात येणार आहे अशी माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित इसम होंडा युनिकॉर्न क्रमांक MH25 BD 6304 मोटारसायकलवर आला। पोलिसांचे चाहूल लागताच त्याने मोटारसायकल टाकून शेत शिवारातून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तब्बल 3 ते 4 किलोमीटर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान आरोपीने आपलं नाव विजय बापू काळे, वय वर्ष 26, राहणार हंगळा तूळ, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव असं सांगितलं। त्याने साथीदार आकाश दंडगुले याच्या मदतीने सुमारे 15 दिवसांपूर्वी निलंगा शहरातील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी तपास केला असता निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 285/2026 कलम 331(3), 331(4), 305(अ) भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालं। आरोपीच्या ताब्यातून 7 तोळे 9 ग्रॅम सोने व 16 तोळे चांदी दागिने, चोरीतील 1 लाख रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण 13,59,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त मुद्देमालामध्ये सोन्याचं गंठण, नेकलेस, झुमके, अंगठी, कानातील सरपाळे, पदक, चांदीचं पैंजण, जोडवे, कडे असे एकूण 7 तोळे 9 ग्रॅम सोनं व 16 तोळे चांदी यांसह रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन यांचा समावेश आहे। सदर आरोपीस जप्त मुद्देमालासह निलंगा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। फरार साथीदाराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग माने यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार नवनाथ हसबे, माधव बेलापट्टे, तुराब पठाण, रामलिंग शिंदे, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे तसंच सायबर पोलीस स्टेशनचे शैलेश सुडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.